नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. नुकतेच लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेत. राज्यातल्या निकालांवर आरक्षणाच्या मुद्द्याचा झालेला परिणामही आपण सगळ्यांनीच पाहिलाय. हे निकाल येऊन आता काही दिवसच होत आहेत, तोच आता पडघम वाजू लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे. यासाठीची वातावरण निर्मिती विविध राजकीय पक्षांनी करायला सुरुवात केली आहे. विविध नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. एकीकडे निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागलेले असतानाच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि मराठा बांधवांनी ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवं असा आग्रह कायम ठेवलाय. तर आता स्वतःच्या आरक्षणासाठी ओबीसी बांधव देखील मैदानात उतरले आहेत. आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी सहकाऱ्यांसह 10 दिवस उपोषण केलं. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत संवाद साधला आणि हाकेंनी आपलं उपोषण स्थगित केलं. मात्र उपोषण स्थगित केलं तरीही आरक्षण आंदोलन थांबवलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. इथून पुढची त्यांची आंदोलनाची दिशा नेमकी काय असणार आहे? जरांगेंसोबत समोरासमोर चर्चा करून आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दाखवलेली होती. त्यासाठी आता ते पुढाकार घेणार आहेत का? निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा काही प्लॅन आहे का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आज माझा कट्ट्यावर आहेत लक्ष्मण हाके. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार आणि आपलं स्वागत कट्ट्यावर. खरं तर म्हणजे ह्या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना की तुम्ही आत्ता 10 दिवसाचं उपोषण केलं, त्याला यश आलं, सरकारी पातळीवर सगळे मंत्री तिथं आले होते आणि ओबीसींचा आवाज म्हणून आता तुमच्याकडं, तुम्ही आणि वाघमारे तुमच्या दोघांकडं आत्ता बघितलं गेलं. मुळामध्ये आत्ता उपोषण करण्याची जी वेळ होती निवडलेली ती का होती? आत्ता उपोषण करावं असं का वाटलं? एका बाजूला जरांगे पाटलांचं सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भात जे काही उपोषण सुरू होतं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही संवेदनशील पद्धतीने यावरती काम करत आहोत ही एक भीती मनामध्ये होती. आणि त्याचबरोबर ओबीसीचं आरक्षण जे आता 10% रिझर्वेशन दिलं आहे किंवा कुणब्यांच्या ज्या नोंदी अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून ज्या एक युद्ध पातळीवरती शासनाच्या संरक्षणामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुणब्यांच्या नोंदी म्हणजेच जात प्रमाणपत्र हे शासनाच्या संरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये वाटली जात होती. याच्यावर आमचं ऑब्जेक्शन होतं. या दोन गोष्टी पॅरलल चालत होत्या. त्याचवेळी जरांगे पाटील एका बाजूला असं म्हणायचे की आम्ही कुणब्यांच्या नोंदीद्वारे मी मराठा समाज ओबीसीमध्ये 80% घुसवला आहे आणि आता 20% मी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून 20% उरलेला समाजसुद्धा मी या ओबीसी आरक्षणामध्ये घुसवणार आहे. ही भूमिका जरांगे पाटील वेळोवेळीच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सांगत होते. त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा प्रत्येक पक्षाचा प्रमुख किंवा जबाबदार शासनकर्ते हे असं म्हणायचे की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देत नाही आहोत किंवा धक्का लागणार नाही. मग एकाच टायमिंगला एकतर जरांगे पाटील खरं बोलत होते किंवा शासन खरं बोलत होतं किंवा जरांगे पाटील तर खोटं बोलत होते किंवा शासन खोटं बोलत होतं. दोघांपैकी एक जण कोणतरी खरं किंवा खोटं बोलते ही भावना माझ्या मनामध्ये तीव्र होती. आणि मग एक राज्य मागासवर्ग आयोगावरती काम केलेला माणूस, संविधानिक तरतुदी, मागासले पण कसं चेक करायचं, मागास कुणाला म्हटलं जातं आणि माझ्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला मग मराठा जर मागास ठरत असेल या शासनाच्या एक्झर्शनमधून तर मग महाराष्ट्रामधली अशी कुठली कम्युनिटी आहे की जी फॉरवर्ड झाली किंवा पुढारली आणि त्यांच्या पुढारलेपणामुळं त्यांच्या सोशल डिस्क्रिमिनेशनमुळं मराठा समाज पिछडला गेला आहे. अशी काय परिस्थिती या माझ्या महाराष्ट्रामध्ये उद्भवली ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठं स्वस्थ बसू देत नव्हती. पहिला मुद्दा, आता जरांगेही काही प्रश्न उपस्थित करतायत. त्यांचा एक तर मुद्दा हा आहे की आत्ता ज्या सगळ्या पाहण्या आणि अहवाल आणि असं करून मराठ्यांना आरक्षण देण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. जेव्हा आपल्याकडं मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला काय होतं असं की ज्याच्या जोरावर इतकं आरक्षण दिलं गेलं, ज्याचा फायदा धनगर समाजाला, माळी समाजाला मुख्यत्वे मिळतोय, मिळाला, तर तेव्हा तुम्ही शासनानं आदेश काढून तो निर्णय घेतला. आम्हाला द्यायची वेळ येते तेव्हा मात्र हे सगळं करावं लागतंय. हा झाला एक भाग. दुसरा भाग की आत्ताची वेळ का निवडली, म्हणजे
इलेक्शनचे निकाल लागले, त्याच्यामध्ये एक प्रकारे मराठा समाजाचा रोष मराठवाड्यामध्ये